नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती विद्या मोहन लोहार फ्रॉम श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पडेल, तालुका देवगड, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागात बी स्मार्ट या पाठामध्ये आपण पाहिलं की एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप्स अप्रोच टू अचीव गोल्स. ध्येय प्राप्त करण्यासाठी एक्सपर्ट्सने आपल्याला 5 स्टेप्स म्हणजे 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे स्पेसिफिक, दुसरी आहे मेजरेबल आणि त्या पुढच्या राहिलेल्या स्टेप्स आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत. अचीवेबल. सेटिंग गोल्स that can be completed in the designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Achievable means प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. Setting goals that can be completed in the designated period of time. आपण ठराविक निश्चित कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावी. Often these goals may act like stepping stones. ही अशी ध्येय आपल्याला आपल्या जीवनामध्ये मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, जेणेकरून to help meet broader goals that further define a career, आणि ज्यामधून कित्येकदा आपली भविष्यातील कारकीर्द सुद्धा ठरू शकते. As a student, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. As a student, आपण एक विद्यार्थी म्हणून कदाचित आपण आता राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकत नाही, पण आपण काय करू शकतो? बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण भविष्यामध्ये मात्र आपण तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो, म्हणजे का आपण एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनू शकतो. नेक्स्ट, रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम. So, expecting to become an expert in short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Realistic. Realistic means वास्तववादी. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. म्हणजेच काय तर आपल्याकडे असलेल्या कौशल्यानुसार आणि क्षमतेनुसारच आपण ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. आता कोणत्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे कमी कालावधीमध्ये आपल्याला एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे हे अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goal. आपला दृष्टिकोन जर वास्तववादी असेल तर आपल्याला ध्येय साध्य करणं सहज शक्य होतं. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. बचावात्मक असणारे, डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक असणारे आणि अग्रेसिव्ह म्हणजेच काय धडाडी नसलेले जर आपले ध्येय असेल तर ते ध्येय बहुधा कसं असतं? वास्तववादी नसतं. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. मग आपल्या डोक्यामध्ये अशा प्रकारचं आपलं ध्येय कोणतं आहे ते ध्येयाचं चित्र
स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. टाइम बाउंड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. Time bound means काल मर्यादित. Establish time parameters around each goal. आपण प्रत्येक वेळी ध्येय निश्चित करताना वेळेचं मापदंड सुद्धा आपण निश्चित केला पाहिजे. त्यामुळे काय होईल? As it will help increase focus and accountability. त्यामुळे त्यावर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल आणि त्यामुळे काय होईल? जबाबदारीची जाणीव सुद्धा ठेवण्यास मदत होईल. फॉर एक्झाम्पल दिले इथे, टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ते वजन आपण कशा प्रकारे कमी करायचं हे आपल्याला माहीत असतं. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. आपल्याला वजन कमी करायचं हे तर माहीत असतं, पण त्या वेळेच्या चौकटीमध्ये राहूनच किंवा त्या वेळेमध्ये राहूनच आपण सातत्यपूर्ण आपण कृती नाही केली, ॲक्शन नाही केली तर त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला वेळेवर मिळणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं होतं? इट मे बी एक्सरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. म्हणून त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम असू दे किंवा आहार असू दे किंवा तणावरहित विचार म्हणजेच काय मनाची द्विधा अवस्था होऊ न देता आपण केलं पाहिजे. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. आणि हे सगळं करताना आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका किंवा उदासीनता न बाळगता किंवा ठरलेल्या वेळेमध्ये मुदतीमध्ये आपण या सर्व गोष्टींचं पालन करणं गरजेचं असतं. विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन्स म्हणजेच काय? आपली दूरदृष्टी. विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन म्हणजे हेतू किंवा उद्देश आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? ऑल आर व्हॅल्युएबल, मौल्यवान आहेत. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. त्याच्यामुळे काय होतं? This spark of imagination, आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि encourage us to define where we want to reach, आणि आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करते. In order to get there, however, we need to bring images down to earth and plan to execute our strategies. आता या ठिकाणी पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा आहेत किंवा आपल्या मनामध्ये जे काही आपण चित्र निर्माण केले ते व्यावहारिक पातळीवर कृतीमध्ये उतरवता आलं पाहिजे आणि त्यानुसार आपण धोरणं निश्चित करून ती धोरणं आखून ती त्याप्रमाणे त्याचं आयोजन करता आलं पाहिजे. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. आपण वापरलेल्या ऊर्जेची कशा प्रकारची क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे किंवा त्याची क्वांटिटी कशा प्रकारची आहे याच्या प्रमाणावर किंवा आपण जी क्वालिटी आणि क्वांटिटी वापरणार आहोत त्यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. आणि म्हणून म्हटले की लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आपलं आयुष्य कसं आहे? इट इज लाईक अ ट्रम्पेट म्हणजेच काय? तुतारी, रणशिंगाप्रमाणे. अँड इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जोपर्यंत आपलं जीवन तुतारीसारखं असल्यामुळे आपण जर त्याला काही दिले नाही तर त्यातून सुद्धा आपल्याला काहीच मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. म्हणून म्हटलं की यश म्हणजेच काय? ही अंधारातून केलेली वाटचाल आहे.
Finding the right footing precisely, mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजेच का योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि आपली वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसं सामोरं जातो किंवा त्या कशा प्रकारे हाताळतो यावर अवलंबून असतात. आणि म्हणून द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आणि म्हणून आपण जिथे आहोत तिथून जिथे आपल्याला जायची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता, तर पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला आपल्याला टाकता येणं आवश्यक आहे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण उचललेलं प्रत्येक पुढचं पाऊल हे काय असतं, आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असतं आणि ते तसं असायला हवं आहे.